बरोबर आहे ना? पण या पाहिल्यावर काही समजतंय का? याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात? नाही. आणि जर आपल्याला मॅपिंग जरी करायला लावली या गोष्टींची, तर असा नॉर्मलचा हा डोल आहे. पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण या डोलला या ॲपलशी जोडून देऊ शकतो. या ॲपलला या टेबलशी जोडून देऊ शकतो. या याच्याशी जोडू शकतो. सॉरी, या टेबलला त्या डोलशी जोडू शकतो. बरोबर आहे ना? माहीत नसल्यामुळे. त्याच्यामुळे डेटाला ऑर्गनाइज्ड ठेवणं का जरुरी आहे? का? ज्याच्याने त्या डेटाची काहीतरी व्हॅल्यू क्रिएट होईल, काहीतरी मिनिंग निघेल. बरोबर आहे ना? तर मिनिंग निघायला पाहिजे डेटाचा. त्याच्यामुळे डेटाला कसं ठेवतात प्रोग्रामिंगमध्ये? ऑर्गनाइज. कशा पद्धतीने? डेटा टाइप्स अँड व्हेरिएबल नेम यूज करून त्या डेटाला स्टोअर करतो. जसं आपण मेमरीमध्ये युजिंग फोल्डर, त्याच्यानंतर त्यामध्ये डेटा असं स्टोअर करून ठेवतो. कसं? सिंपली इंटिजर टाइपचा डेटा किंवा नॉर्मली कोणताही डेटा स्टोअर करायचा असतो जावास्क्रिप्टमध्ये आपण लेट वापरतो, जो की एक डेटा टाइप आहे. नेक्स्ट व्हेरिएबल नेम, जसं की आपल्याला नंबर स्टोअर करायचा आहे तो NUM एक मिनिंगफुल नाव देऊ, ज्याची स्टार्टिंग नेम स्मॉल लेटरने राहील. त्याच्यानंतर त्याला रिडिक्लेअर नाही करू शकत आपण. आणि या पद्धतीने याच्यामध्ये कोणताही डेटा म्हणजे नंबर आपण त्या पद्धतीने स्टोअर करतो. बरोबर? तर याच्यामध्ये काय होतंय? अशा पद्धतीने रचल्यामुळे डेटाला एक मिनिंग येतोय. ऑर्गनाइज्ड डेटा होतोय. आणि हा काय? अनऑर्गनाइज. याला मी जर लिहून टाकला आपण, इथं लेट, इथं 5, इथं 9. काय समजतंय का? नाही. पण याला जेव्हा आपण ऑर्गनाइज करतो, तेव्हा अशा पद्धतीने लिहून हे कंपायलरला समजतं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. त्याच्यामुळे ऑर्गनाइज्ड ठेवणं जरुरी आहे डेटा. महत्वाचं. थँक्स फॉर वॉचिंग.